मुंबई महाराष्ट्रामध्ये हा शिंदेच ब्रँड असणार आहे। आणि यानंतर थेट जाऊयात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे सध्या बोलतात की हिंदी भाषिक आहेत, उत्तर भारतीय आहेत, अशा वेळेला त्यांची निवड करणं काही अयोग्य आहे असं म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बद्दलच्या मूलभूत विचाराबद्दल शंका घेण्यासारखं त्या ठिकाणी होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काही ताकद असलेला एक विभाग आहे आणि त्याच्यामध्ये आज त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आमचं प्रतिनिधित्व होतं। स्वाभाविकपणाने त्या ठिकाणी जागा, कारण एका विधानसभा मतदारसंघामध्ये 6 ते 7 नगरसेवक निर्वाचित होत असतात। आपण हेही पाहतो आहोत राज्यामध्ये आणि देशभरामध्ये काही लोकसभा मतदारसंघ हे विशिष्ट बहुल मतदारसंघ आहेत संबंध देशभरामध्ये। राज्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीची एक भौगोलिक रचना आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने सगळेच राजकीय पक्ष निर्णय घेत असतात। त्यामुळे माझ्या पक्षावरती असा आरोप होत असेल तर तो अनाठ आहे एवढंच मला सांगायचं आहे। एक असं आहे की अशी आमची अधिकृत भूमिका होती असं कोण बोललं कधी? एक असं आहे स्थानिक पातळीवरचा एखादा कार्यकर्ता जर काय बोलला असेल, पक्षाचा पदाधिकारी बोलला असेल तर ती पक्षाची भूमिका होती असं मानणं चुकीचं ठरेल। पक्षाची भूमिका कोण मांडतं? अधिकृत प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, की पक्षाचे अधिकृत प्रवक्ते ज्यांना पक्षाच्या वतीने बोलण्याचा अधिकार दिला ते पदाधिकारी आपली भूमिका मांडू शकतात, पण ती त्यांच्या परापुरती सीमित राहते। पक्ष म्हणून ती भूमिका नव्हती। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तशी भूमिका कधी घेतलेली नव्हती। एक खरं आहे की ज्यावेळेला निवडणूक होत असते ती निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आपण राजकीय विचार त्या ठिकाणी करत असतो। तो विचार एखाद्या कार्यकर्त्याने मांडला, पण याचा अर्थ त्यांनी काहीतरी अयोग्य केलं असं काय मी मानत नाही, कारण ती पक्षाची अधिकृत भूमिका नव्हती। पक्षाची अधिकृत भूमिका पुणे शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोबत घेऊन काम करावं याचं कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच सुरुवातीला सांगितलं जे राजकीय दृष्ट्या। आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। मुंबईमध्ये यादी जाहीर झाल्यानंतर देखील यादीमध्ये अदलाबदल करण्याची वेळ आली आहे। शिवसेनेच्या आमदार